आताच चालू चांगलं आहे मोजे चालेल चालेल चालेल. आज माझ्या मावशीचा टिला होता. हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. सर्वांना सर्वप्रथम नमस्कार. तुम्हाला खूप चेंजेस दिसत असतील माझ्यामध्ये. थोडासा चष्मा चेंज झाला आहे आणि टी शर्ट मी थोडा असा ॲस्ट्री घातला वेगळा दिसतोय. एनिवेज तर आजचा ब्लॉग या संदर्भात आहे. तुम्ही सगळे थोडेसे हँग होसाल किंवा शॉक होसाल, पण प्रणय दिदीचं लग्न ठरलं आहे. प्रणय दिदीचं माझं लग्न ठरलं आहे आणि त्याच संदर्भात हा आजचा ब्लॉग असणार आहे. मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो, ती आता तुम्ही आधी पहा. हे गाईज वेलकम बॅक. आणि आज आम्ही चाललो, तुम्ही गेस पण नाही करू शकत असं काही होणार आहे. इकडे मल्हार पण आलं आहे. आता मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या त्याला, सो तो पण आला आमच्याकडे राहिला. कुठं चाललो आहे आपण, कुठं चाललो तो पण नाही सांगणार तुम्हाला, कारण का हे खूप म्हणजे जरा अति मोठं सरप्राईज आहे. अचानक भयानक दिला धप्पा असा काही विषय होणार आहे आता. ही क्लिप त्यावेळची आहे जेव्हा आम्ही त्यांचं घर पाहायला गेलो होतो. सगळे आमचे दाजी, सगळे दिदी, सगळे माझे दादा वगैरे सगळे मामा आणि आम्ही त्यांचं घर पाहायला गेलो होतो. ही क्लिप त्यावेळची आहे आणि ते सगळं जुळून आलं आणि आता माझ्या दिदीचं लग्न ठरलं आहे. आणि आजचा व्लॉग या संदर्भात आहे. ही खूप शॉकिंग आहे आणि खूप फास्ट होतं आहे, मला माहिती आहे, पण देवाची इच्छा, त्यापुढे आपण काही करू नाही शकत. आणि योग आला आणि आजचा ब्लॉग या संदर्भात आहे. आज आहे प्रणय दिदीचा टिळ्याच्या संदर्भात आजचा हा ब्लॉग असणार आहे संपूर्ण. इथं मारतन आणि मी बसलोय. घरचे सगळे आत्ता सकाळी, आजच टिळा आहे आणि आत्ता सकाळी सगळे बाहेर गेले, त्यामुळे मला थोडासा ब्लॉग स्टार्ट करायला वेळ मिळाला. आणि आज आपण टिळ्याचा हा संपूर्ण ब्लॉग ह्यामध्ये पाहू. चालेल, लेट्स बिगिन. 2 तास आधी मेकअप तास इथं स्टार्ट झालं आहे. मग त्यानंतर मम्मीची बारी आहे. तुम्ही बघ काहीतरी शिकले, आमची प्रणाली एवढी शिकून काहीच नाही. डायरेक्ट लग्न करते. त्यांनीच बघतं ते. अगो मी काय करू, कुठलं वाईट वाटतं तर किती वागवली येते ती. काहीच नाही, डायरेक्ट आता लग्न होऊन स्वयंपाक करा. काय स्वयंपाक करायला लागणार, काही बोलते काय नाही. ओके, तर काहीच आता आम्ही वडापाव आणलेत, पण अजून 2 तास झालेत कंप्लीट, तरी मेकअप चालू आहे. आणि मस्त आता गरम गरम वडापाव खातोय. त्यांचा थंड झाला आहे एसीमुळं. मेकअप अजून चालू आहे. चला खाऊ वडापाव. मम्मीने अजून आणते. हसती करती पाणी येते. माझा फोटो काढ, नंतर ओळ झाला. आमचे दिवा जाईल ओळू दे, पण अगं त्यांना जायच्या आधी फोटो काढून घ्या. तर गाईज मी रेडी झालोय आणि आत्ता ते सगळे माझे दीदी वगैरे आले, तुम्ही पाहिलं असून आत्ता मी तुम्हाला दाखवलं. ते सगळे रेडी झालेत आणि आत्ता भाई 2 मिनटं आधी मला असलं ते बघूनच कसं तरी झालं. मला हसायला पण नाही आलं, रडायला पण नाही, काहीतरी वेगळे झाले. सगळ्या ना, सगळ्या बहिणी माझ्या 3 दीदी आल्यात नाही का आत्ता. 3 रडायला लागले की प्रणय चालली आहे म्हणून. टिळा आहे हा, जस्ट टिळा आहे ना. आत्ताच यांचं रडणं सुरू झालं. एवढी रडत होती प्रणय, तर एवढी रडत होती ना माझी दिदी, एवढी रडत होती. रूपा दिदी त्या सगळ्या रडायला लागल्या की चालली म्हणून. आत्ताच एवढं फुल मेकअप वगैरे केला त्यानंतर. जाऊ दे, त्यांचे लहानपणापासून सगळे सोबत होते. एनिवेज आता आम्ही सगळे रेडी झालो आणि आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे तिथं हॉटेलला, जिथं आम्ही सगळं बुक केलं, जिथं टिळ्याचा कार्यक्रम होणार आहे. नवऱ्याकडचे तिकडून येणार आहे, नवरदेव म्हणजे माझे होणारे दाजी, ते तिकडून येतं. ते आपण इकडून जाऊ. पुढचं मी तुम्हाला सगळं तिकडे दाखवतो कंटिन्यू. आता ब्लॉग कंटिन्यू, चला. आत्ताच रडत होते काय तुम्ही?
तिला काय बाबा तू बाई कोणची आमची आताच चालू झालं, अजून निघायचं घरात ना. अजून लग्नाला निघायची. मी बोललो ना तुम्हाला मम्मीला एवढं तिला 8 वर्षांनी खूप लेट झालो आम्ही, तर त्यामुळे तिला नकोच होतं नाही का एवढं लवकर लग्न. आता काय करणार, देवाची इच्छा. जाऊ दे, चला आपण जाऊ आता. तर काहीच आता आम्ही मम्मी, मी, मावशी आणि मार्तंड मधलं आमच्या गाडीतनं चाललोय आणि प्राणी दिदी येते इनोमधनं, राजेशच्या समोर इनो आहे. तर आता आम्ही गाडीतनं पुढे चाललोय. तर रील काढायचं होता म्हणून ती त्या गाडीतनं येते. चला आता हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो सगळं. तर काहीच आता इथं हॉटेलमध्ये आलो आम्ही. ईश्वरी मेहंदी दाखवतोय. तर काहीच मेहंदी बघा. हॅपी बर्थडे माऊ. नवरीपेक्षा हॅपी बर्थडे पुढे आय लव्ह यू माऊली. नवरीपेक्षा मोठी मेहंदी. आता इथं आलोय. बाकीचे सगळे आम्ही वरती आलोय आणि बाकीचे सगळे पाहुणे दाजी वगैरे सगळे वरती येतात. तोपर्यंत सगळे फुल मेकअप वगैरे करून आलेत. आता थोडेसे त्यांना फोटो काढायचे, मग आपण परत भेटू. हो जाओ भाभी. हे खाली चालले, मी तुम्हाला नवलदेव दाखवू का? हरपुडे पाटील केसनंद गाव, हवेली, जिल्हा पुणे. त्या हरपुडे पाटील या सगळ्यांचं स्वागत करत आहे मेरठ पाटीलांतर्फे. आणि आता तिळाचा कार्यक्रम सुरू करत आहे. पहिले गणपतीची पूजा करत आहे आणि मग बाकी. तर काहीच आता पूजा आरती झाली. नवरीला आणायला सांगितले, मग आता आम्ही प्राईंतीला घ्यायला चाललो. जरा गप्प बस. किती वेळ लागणार अजून? हा ते थांबलेत का सगळे? थांबलेत सगळे. चला लवकर. नाही चल. हा मग बोलवलंय, माईकवर नाव घेतलंय फार. चल लवकर. तर काय आता फायनली झाले सगळे रेडी. चला हे काढ. चला आता झाले सगळे फायनली रेडी झाली. प्रणती पण रेडी. आता आम्ही चाललो अर्धा. ती चावी काढा आणि घेऊन चालला. लॉक बिक नका करू. चला चला लवकर. चलो. चला चला. पुढे आहे बघ ती. विष्णू पंडे रुद्र समाज विष्णू
ह्या नवरीचा भाऊ आहे, ती ह्याला सगळ्यात जास्त मानते सगळ्या भावांमध्ये. माझ्यापेक्षा पण जास्त, मी सक्का भाऊ आहे तरी ह्याला जास्त मानते. आणि आलंय 8:30 वाजता आलंय आणि डायरेक्ट खायला सुरू झालंय बघा स्टार्टर. जेवणासाठी आम्ही आमचं खात होतो कामं करून दमून बिमून. काय आला हात घातला बघतोय तर हाय तरी म्हणतो गडी मला इकडे का बोलली अशी आशा असते ती. आणि वेगळं नाव पण नाही आता देऊ शकत. तू पाहिला तो पाहुण्यातली ते संपलं. तू पाहिला तो माप लावतो. हा अशी एक ही भाऊ नाही, ही वेगळ्या जातीची आहे ती. कायच बोलायचं आता, जाऊ द्या. अरे आम्हाला बघ आता मेन आपले पाहुणे आलेत. मेन गेस्ट, चीफ गेस्ट, VIP गेस्ट. जे म्हणून ते कमी आहे. आपले मित्र, आपले बंधू हर्षवर्धन शेठ पांढरकर व मोम्या, सोहेल शेठ नायब उर्फ मोम्या हे आलेत. आता जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल. ते जातील. धन्यवाद. बोला काय. धन्यवाद. या मोजी तुम्ही चांगलं आहे मोजी. चालेल चालेल चालेल. तर गाईज आता सगळा कार्यक्रम झाला आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो. मला मेनूच दाखवता नाही आला, खूप गडबड झाली होती, काय झाली होती. इकडं आम्ही दोघं बसलो, सोहम आणि मी आहे आणि नवरा नवरी इकडे बसलो. आपलं मारतं का पाणी आणलं. तर मेनूमध्ये मी दाखवतो. पनीरची भाजी होती, परत एक दुसरी भाजी होती. स्टार्टरमध्ये पनीर चिली होती, एक मिक्स व्हेज होती. स्टार्टरमध्ये पनीर चिली होती, मंचुरियन सूप होतं आणि बटर नान होतं, रोटी होती आणि रायता, गुलाबजाम. एवढा असा मेनू होता आजच्या जेवणाचा. तो दाखवतो नाही आला कारण का तो खाल्ला आहे, खूप उशीर झाला त्यामुळं. आता बघू पुढं ब्लॉगमध्ये काय येते. आता घरीच जाणार आहे त्याची खाली आहे टाइम टेबल नाही बरं का 100%. आपले मोबाईल म्हणजे एखादं काढा. तर हे गाईज तुम्ही
पाहिलं असं असं होता, खूप घाईमध्ये आणि खूप रशमध्ये सगळा ब्लॉग झाला, कारण का सगळं काम आणि सगळं मलाच पाहायचं होतं. त्यामध्ये तरी मी ब्लॉग केला, कारण का मी ब्लॉग करणारच आहे सगळ्या इव्हेंटचा. जेवढे कार्यक्रम आहे एवढे दुसऱ्यांच्या लग्नाचे करतो भाई, आपल्या बहिणीचं लग्न आहे मग करणारच आहे, फक्त सगळा विषय नाही. पण असा हा होता टिळ्याचा ब्लॉग, म्हणजे ऑफिशियली साखरपुडा नाही, हा टिळ्याचा ब्लॉग होता. आता तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि आता नवरी मागं बसली तांदळाच्या पोत्यांमध्ये, सगळी तांदळाची पोती भरली आणि नवरी बसली इथं मारतंड आणि मल्हार. आता हे राहायला आलेत लग्नापर्यंत हे आपल्याच घरी आपल्या चल सोबत. प्रयाग अरे मला बी कसली हे झाली आहे इथं बावळा टेस्ट करे म्हणताय का प्रयाग जीव गुदमरताय मी दरवाजा उघडत. बोल ना काय कसं वाटलं, कसं आलं सगळं टिळा कसा आला बोल. मारतंड म्हणल्या ते साईडला घे पटकन गाडी, साईडला घे पटकन गाडी. टिळा अरे कसा साईडला घे ना पटकन गाडी. थांब ना. बावळा ठेव तो फोन साईडला घे पटकन, माझं जीव गुदमरतोय. मारतंड म्हणल्या पटकन मागवा, दोघांनी मागवा पटकन मागवा. मुस्काडी दोघांनी मागवा पटकन. ते नको टाकू भाऊ. थांब ना. छपरी मला नको करू. गप्पे. इकडच्या इकडचे सगळे आता बघ ना, आता तर दरवाजा आता दिन ठेव. दरवाजा लाव ना. काढला तर तर कसा गाईच आत्ता आज सगळा प्रोग्राम झाला आणि आता आम्ही चाललो आईस्क्रीम खायचं. सगळे दाजी आमचे दोन्ही दाजी पुढे थांबलेत आणि आता आम्ही या गाडीमध्ये आम्ही चौकच आहे, आपला मारतंड मल्हार आणि प्रणय मी. तर ते आईस्क्रीम खायला थांबलेत. चला आता जाऊ आईस्क्रीम. कुठं आलोय आपण आता, कुठं आलो इथं आईस्क्रीम खायला. आणि आज काय होतं. आज माझ्या मावशीचा टिला होता. टिळा झाला का आता. हा झाला, आता आईस्क्रीम खायचा. ते तिकडे जाऊ का मग आता डायरेक्ट लग्नाला या. आता साखरपुड्याला पण नका डायरेक्ट लग्नाला या, लय लवकर येतात या दोघांना आधी शक्य असून लय लवकर येतात तुम्ही डायरेक्ट आता लग्नाला या. नका येऊ. कसं झालं आजचा कार्यक्रम, कसं झाला जेवण, कसं होतं, आवडलं का. बाय बाय कर रे दीदी, बाय बाय कर. तर मग असं आता आज सगळं तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. काय वाटते तो टिळा झालाय, आज टिळा झाला ऑफिशियली, काय वाटते सगळ्यांचे काय रिस्पॉन्स आहे आणि काय कसं काय सगळं छान, सगळी लोक पण चांगली आहे. मेन म्हणजे मुलगा खूप छान आहे. नाही सगळ्यांची रिएक्शन काय तुझ्या मित्र परिवार फ्रेंड्स कॉंग्रॅच्युलेशन्स. ऑब्विसली सगळे म्हणजे व्हेरी नाईस जोडी खूप छान आहे. अँड ऑब्वियसली आय एम व्हेरी हॅपी टू फाइंडिंग माय फॉर एव्हर. हे ऐकून मला क्रिंज वाटतं, मग आता हे ऐकून घ्यायची सवय मला करावी लागणार असं मला वाटतंय. असो आता आपलं तर काम आहे लग्न चांगल्या पद्धतीने पार पाडणं आणि लग्नाची एकदम जोरदार पद्धतीने तयारी सुरू करणं. एक मोठा ब्लास्ट आहे, बिग ब्लास्ट कमिंग सून, जो 15 मेला आहे. तर 15 मेला आहे अजून एक इव्हेंट. तर आपण आता हा ब्लॉग डायरेक्ट तेव्हा होईल किंवा त्याच्या आधी कोणता तरी ब्लॉग बसतेच येईल. आय गेस बसता आधीच असतं ना साखरपुड्याचे, त्याचा ब्लॉग सेपरेट येईल. हा ब्लॉग आजचा सेपरेट ब्लॉग आहे एंगेजमेंटचा, फक्त प्रणालीची एंगेजमेंट. कसं वाटलं पण नक्की सांगा. भेटू आपण लवकरच. बाय गाईज, सी यू सून. बाय बाय बोला. अरे फुकट चालले आता, बुके पण घेऊन चालले काय चोरी करून. येता कशाला येतं तरी आता. हा नुकसान ऐक ना, येतं तरी आता नुकसान पण करता आमचं. घरी घेऊन जा. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco.